राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, तुका म्हणे आता नाही अहंकार, म्हणे आता नाही अहंकार, म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता इकडे या इकडं, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो हो बारक माई, हरी विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हो बारक माई, जय विठोबा रखुमाई, हो बारक माई, हो रखुमाई, हो बारक माई, हो रखुमाई, हो बारक माई, हो रखुमाई। निरंजने आम्ही बांधियले घर, निरंजने आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजने आम्ही बांधियले घर, निरंजने आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो ब्रह्मरस समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभास निरंतर राहिलोसी, निराकार निरंतर राहिलो, निराभासी निरंतर राहिलो,
निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही पावलो अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही निराभासी पूर्ण झालो ब्रह्म समरस निराभासी पूर्ण झालो समरस समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही रे नाम रे अखंड ऐक्या पावलो पावलो रे अखंड अखंड ऐक्यास पावलो पावलो आम्ही अखंड ऐक्यास अखंड अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड अखंड ऐक्यास पावलो निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस झालो समरस झालो समरस
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलोसी, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. विठ्ठल 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 निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, तुका म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, तेथे सर्व इच्छा पुरतसे, तेथे सर्व इच्छा पुरतसे, तेथे सर्व इच्छा पुरतसे. तुका म्हणे नमो हरीची आदासा, नमो हरीची आदासा, तुका म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, तेथे सर्व इच्छा पुरतसे, तेथे सर्व इच्छा पुरतसे, तेथे सर्व इच्छा पुरतसे. निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. प्रस्थस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहनिवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ परम उत्कृष्ट श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अद्वैतपर प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे आम्ही कुठं घर बांधलो, त्यात कसं राहिलो, घरात राहायला गेल्यामुळं आमच्या जीवनात काय बदल झाला, आजच्या अभंगात या सगळ्या घटनांचा धांडोळा घेतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा
पावसात सुद्धा कीर्तन परंपरेचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये पुण्य पावन गोदावरी माईच्या प्रवाहाने पवित्र झालेला अवगुणांना फाडून टाकणारा तालुका निफाड तालुका. या पुण्य पावन निफाड तालुक्यामध्ये शूरवीरांचं गाव धारणगाव वीर आणि या धारणगाव वीर या गावामध्ये आपली ही निकम वस्ती आणि या निकम वस्तीमधील आदर्श परिवार निकम परिवार या निकम परिवाराचा आदर्शाचा वड आपल्या सर्वांचे लाडके वारकरी संप्रदायाचे उपासक हरिभक्तिपरायण भाऊसाहेब पाटील दत्तू निकम आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव धोंडीराम भाऊसाहेब निकम माधव भाऊसाहेब निकम या पिता पुत्रांनी नूतन गृहनिर्मिती केली, घर बांधलं आणि घराची वास्तुशांती आज त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा भजन पूजन अन्नप्रसाद असा कार्यक्रम ठेवला आणि मग या निमित्ताने आज गाव निकम सर्व निकम परिवार त्यांचा नातलग परिवार बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हा वास्तुशांतीचा कार्यक्रम पार पडत आहे. या निमित्ताने आज परिसरातून भरपूर मंडळी आलेली आहे. आमचं श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तिपरायण पाबळवाडी भजनी मंडळ सयाजी बाबा बोंबले बाळूकाका सुराशे हरिभक्तिपरायण उत्कृष्ट मृदंगाचार्य राजू महाराज घायाळ आमचं म्हाळसाकोरे भजनी मंडळ आमचे हरिभक्तिपरायण पोपट महाराज मिस्तरी हरिभक्तिपरायण मधुकर महाराज गडाक आदरणीय हरिभक्तिपरायण बाजीराव नानाचे चिरंजीव विश्वनाथ महाराज आदरणीय हरिभक्तिपरायण अनिल भाऊ निकम आदरणीय हरिभक्तिपरायण आपल्या धारणगावचा कारभार पाहणारे एक हाती कारभार पाहणारे एकनाथ दादा वा एकनाथ दादा गंभीरे आमच्याबरोबर आलेले आज लांबून ज्यांनी या कार्यक्रमासाठी अनिल भाऊ निकम यांची इच्छा होती की गजानन महाराजांना बोलवायचं आणि मग परभणीहून ते स्वतः फोर व्हीलर घेऊन आले. गजानन महाराज मुंडे आदरणीय प्रकाश महाराज सुरवसे आमचं सायगाव भजनी मंडळ गोरख महाराज परिसरातील सगळी मंडळी आमचं आदरणीय हरिभक्तिपरायण शिवनाथ महाराज देशवंडीकर नायगाव जायगाव देशवंडी निकम परिवाराचा एक मित्र परिवार आपण सगळी मंडळी सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडतोय. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आज गावातल्यापेक्षा पाहुण्यांची उपस्थिती जास्त आहे. पाहुण्यांपेक्षा एक बाहेरचा पाहुणा जास्त आलाय. कोण? पाऊस. मे महिन्यात एवढा पंधरवाड्यात पाऊस पडलेला कोणीच पाहिलं नाही असं भारतात सध्या जेवढे जिवंत आहेत ते सगळे म्हणतात की आमच्या हयातीत मे महिन्यात कधी पंधरवाड्यात पाऊस आलेला नाही. आणि का नाशिक जिल्ह्याला तर पाऊस नुसता आला नाही, पाहुण्या रावळ्याला घेऊन आलाय. पाहुण्या रावळ्याला म्हणजे श्रावणात जो यायचा होता त्याला बोलावलंय, आखाडात यायचंय त्याला बोलावलंय, ज्येष्ठात यायचंय त्याला बोलावलंय, भादव्यातला बोलावलाय, काही वळीव पडत असते त्यालाही बोलावलंय. त्याला वाटलं बुवा निकम वस्तीचा कार्यक्रम आहे, आपण जर गेलो नाही तर आपण निकम्मे ठरू, आपण गेलं पाहिजे. आणि आपण सगळी मंडळी आले. आमचे ऋषी महाराज बर्वे आणि त्यांचे वडील ही सगळी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. पाऊस चालू असल्यामुळं सकाळी 9 ते 11चं कीर्तन एकला सुरू झालेलं आहे. आता मी म्हणत होतो नका पावसामुळं करू नका, पण ते म्हणले 2 देवाची नावं गायली पाहिजे. मग अनिल शेठ निकम अनिल शेठ म्हणलं आता कसं काय कीर्तन करायचं. म्हणजे महाराज लई सोपं कीर्तन, वास्तुशांतीचं कीर्तन आहे. असा पाया घ्यायचा का असा कळस बांधायचा म्हणजे लांबवायचंच नाही, अर्ध्या तासात जिकडल्या तिकडं झालं पाहिजे. तर ठीक आहे, एक अर्धा तासातच आपल्याला आपली सेवा संपवायची. विठ्ठल या निकम परिवाराने भाऊसाहेब पाटील त्यांचे दोन्ही चिरंजीव धोंडीराम भाऊ असेल माधव भाऊ असेल यांनी जी वास्तू निर्माण केलेली आहे, भगवंताला विनंती की या वास्तूमध्ये जे राहायला येतील त्यांना आरोग्य आयुष्य धनसंपदा प्राप्त हो, भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती हो आणि या वास्तूमध्ये राहण्याला आल्यानंतर त्यांच्या जीवनात शांतता प्राप्त हो, म्हणून हे वास्तू शांतीचं कीर्तन. विठ्ठल निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे,
निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय आम्ही घर कुठं बांधलं कसं बांधलं त्या घरात राहायला गेल्यावर त्या घरामुळं आमच्या जीवनात काय कायापालट झाला या सगळ्या गोष्टीचा धांडोळा आजच्या अभंगात घेतात. विठ्ठल मानवी जीवनाला आलेल्या माणसाला 3 मूलभूत गरजा सांगितलेल्या. मानवी जीवन हे गरजवंत जीवन आहे. मानवी जीवनाला आला का त्याला गरज असतेच. त्या गरजांचे 2 प्रकार, एक आहे वरपंगी गरजा आणि एक आहे मूलभूत गरजा. वरपंगी गरज म्हणजे काय? ती गरज असली तरी काम भागत, नसली तरी काम भागत. याला म्हणायचं वरपंगी गरज. काय? तंबाखू. तंबाखू खाल्ली म्हणजे माणसं जित राहतात आणि तंबाखू नाही खाल्ली म्हणजे माणसं मारतात असा काही नियम नाही. बिडी, गांजा, ओ बोलो जुबा केसरी, बर विमल, तर हे वरपंगी गरज आहेत. ह्या काय मूलभूत गरजा नाहीत. पण 3 मात्र माणसाच्या मूलभूत गरजा आहेत की ज्या मानवी जीवनाच्या मुळाशी जडलेल्या आहेत. ही मूळ गरज आहे. हे मानवी जीवनाला आलेला मनुष्य तो कोण्या जातीचा, कोण्या भागाचा, कोण्या संप्रदायाचा, कोण्या पक्षाचा असो, त्याला या 3 गरजा लागतात. कोणत्या 3 गरजा? एक आहे अन्न, दुसरी आहे वस्त्र आणि तिसरी आहे निवारा. अन्न ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. माऊली, या कलियुगातले प्राण अन्नाच्या आश्रयाने राहतात. जोपर्यंत तुम्ही अन्न घ्याल तोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण राहतील. कृतयुगामध्ये प्राण वेगळ्या ठिकाणी राहत होते, त्रेतायुगामध्ये प्राण वेगळ्या ठिकाणी राहत होते, द्वापर युगामध्ये प्राण वेगळ्या ठिकाणी राहत होते, काही युगामध्ये प्राण हाडात राहत होते. जोपर्यंत हाड तोपर्यंत माणसं जिवंत. म्हणून आपण पुराण वाचत असताना 60-60 हजार वर्ष साधू संत तप करायचे, अन्न पाणी सोडून करायचे. आत्ताचे होरड फुके पोरं म्हणतात 60 वर्ष अन्न पाणी घेतलं नाही ते जित कसे राहिले. अरे बाबा, त्या काळात प्राण हाडात राहत होते, अन्नात नाही. अन्न खाल्लं काय, नाही खाल्लं काय, हाड जोपर्यंत तोपर्यंत माणसं जिवंत राहायची. युग बदललं, प्राण आले रक्तात. जोपर्यंत शरीरात रक्त आहे तोपर्यंत प्राण राहणार. तिथं जेव्हा न जेव्हा काय घेणं देणं नाही. युग बदललं, प्राण आले मांसात. जोपर्यंत शरीरात मांस तोपर्यंत प्राण. पण सध्या लागलंय कलियुग. आत्ताचे प्राण, कलियुगाचे प्राण हाडात, मांसात, रक्तात राहत नाही, अन्नात राहतात. आम्ही ऋषिकेशला शिक्षण घेण्यासाठी होतो. तिथे कैलाश आश्रमच्या शेजारी ब्रह्मप्रकाश नावाचा आश्रम आहे. त्या ब्रह्मप्रकाश स्वामी होते तिथे एक, त्यांच्याच नावाने तो आश्रम आहे. त्यांचा शेवट काळ जवळ आला पण शरीर काही पडेना. मग त्यांनी ठरवलं की अन्न जोपर्यंत खातो तोपर्यंत शरीर पडेना. मग त्याने अन्न बंद केलं. 21 दिवस अन्न बंद केलं. फक्त गंगेचं पाणी प्यायचे. ऋषिकेशला गंगा आहे, गंगेचं पाणी प्यायचे. तरी 21 दिवस त्यांचे प्राण राहिले. मग ब्रह्मप्रकाश आश्रम आणि कैलाश आश्रम शेजारीच आहे. त्या काळात जे कैलाश आश्रमाचे पीठाधीश्वर होते त्यांना बोलावून घेतलं. कलियुगात तर प्राण अन्नाच्या आश्रयाने राहतात. जोपर्यंत अन्न खाऊ तोपर्यंत प्राण. मी तर 21 दिवस झाले अन्न सोडलंय, मग माझ्या शरीरात प्राण कसे राहिले? त्या कैलाश आश्रमाच्या स्वामींनी सांगितलं, ब्रह्मप्रकाश स्वामी, तुम्ही अन्न घेत नाहीत पण तुम्ही गंगेचं पाणी पितात. ही गंगा सामान्य नाही, हिमालयातून आलेली आहे. अनेक जडीबुटी तिच्या पाण्यात मिसळलेल्या आहे. अनेक प्रकारच्या वनस्पतींच्या मुळ्या ती त्यांना भेटत येते, खेटत येते. गंगेला औषध म्हटलं नाही. औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरिही. जोपर्यंत तुम्ही गंगेचं पाणी पिताल तोपर्यंत तुम्ही जिवंत राहाल. हा, जर तुम्ही गंगेचं पाणी प्यायचं सोडलं मग मात्र तुमचा प्रयाण काळ होईल. आणि मग त्यांनी 2 दिवस गंगेचं पाणी प्यायचं सोडलं. शरीरातून प्राण उत्क्रमण झाले आणि ते वैकुंठाला गेले. मला सांगायचं काय, शरीर अन्नमय आहे.
अन्नमय प्राण. अन्न ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. वस्त्र ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने वस्त्र अंगभर घातले पाहिजे. आजूक गड्यांनी काही सोडली नाही. मला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवून घ्या. आजूकही गावगाव गडी अंगभर कपडे घालतात, पण काही मावल्या अंगभर कपडे घालत नाहीत. घातले पाहिजे. आता काही गडी घालीत नाहीत महाराज. पहिले आमच्या लहानपणी 10 वार धोतर राहायचं विश्वनाथ महाराज, एकनाथ दादा 10 वार धोतर. आता 10 वार धोतर गेलं, मग पायजमा आला. मग आता पायजमा बी कालवश झालाय. मग पॅन्ट आली, पॅन्ट गेली. मग जीन पॅन्ट आली, जीन पॅन्ट गेली. आता पॅन्टला असे इथं फाटलेलं, इथं फाटलेलं, इथं फाटलेलं, बरं मागं फाटलेलं नाही. आता हे फॅशन आहे बा, फॅशन. बर आता पॅन्ट गेली. आता बरमुडा आलाय, बरमुडा. बर आता बरमुडा जर गेला तर काय घाली ते देवालाच माहिती रे मामा. का तशीच झेंडते कोणाच ठाऊक. कालांतराने कपडे बी गुप्त होतील का? मला तर असं वाटतं कालांतराने कपडे घालणाऱ्याला लोक दगडाने आणतील. ओ हे बघा येडे आले, कपडे घालून आले म्हणून. असो द्या सोडून माऊली. अवयव झाकणे असं आहे ना. तरी कुळवधू लपवी अवयवाते. आपल्याकडं नाही, यांच्या मराठवाड्यात बघा. मराठवाड्यातली बाई तुम्हाला पाहायची असेल तर डोक्यावर पदर असणारच असं आहे. आपल्याकडं डोईचा पदर आला खांद्यावरी. वा, ते आता आम्ही सांगू नाही, तुम्ही ऐकू नाही. अन्न ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. वस्त्र ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. मी परवा माऊलीच्या दर्शनाला गेलो. माझ्या पुढं 2-3 जीन पॅन्ट घातलेले, मागं 2-3 जीन पॅन्ट घातलेले. पुन्हा एक जीन पॅन्ट टी शर्ट घातलेला व्यक्ती होता. ती व्यक्ती चुळबुळ करायची. म्हणजे हे बाळू शांतरा, चुळबुळ काय करतोय? तर मागची व्यक्ती ओरडली, महाराज बाळू नाही. म्हणलं मग? ती म्हणजे संगीत आहे. म्हणा जीन पॅन्ट आणि टी शर्ट संगीता. म्हणलं माझं चुकलं जरा. मागची व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट घातली. म्हणलं तुम्ही संगीताची वडील का? त्याने महाराज तुम्ही 2दा चुकले. मी संगीताची आई माधुरी. जरा आपल्या वयाला, आपल्या लिंगाला शोभल, आपण स्त्रिलिंगीत का पुरलिंगीत याचा विचार करूनच कापडं घातली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. अन्न ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. वस्त्र ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. तसं निवारा ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. माऊली, आपल्याला आपल्या हक्काचं घर पाहिजे. हक्काचं. दुसऱ्याच्या घरात राहणं. परगृहे वासः मृत्युरेव न संशयः. आमचं धर्मशास्त्र सांगतं दुसऱ्याच्या घरात राहणं म्हणजे पावलोपावली मृत्यू आहे. तो कधी बिस्तारा उचला म्हणून सांगता येत नाही, कधी पिशवी भरा म्हणून सांगता येत नाही. म्हणून आमच्या नाटाच्या अभंगात दुसऱ्याच्या हातातलं जिनं लाजीरवान आहे असं तुकाराम महाराज सांगतात. जिने पराधीन आणि काहाती, जिने पराधीन आणि काहाती, दृढ पाशी बहु बांधलो संचिते, दृढ पाशी बहु बांधिलो संचिते, प्रारब्ध क्रियमान सांगाते, प्रारब्ध क्रियमान सांगाते, भोवंडिती सत्ता आपुलिया, भोवंडिती सत्ता आपुलिया, भोवंडिती सत्ता आपुलिया, भोवंडिती सत्ता आपुलिया, जिने पराधीन आणि काहाते, जिने पराधीन आणि काहाते, जिने पराधीन आणि काहाती, जिने पराधीन आणि दुसऱ्याच्या घरात राहण्यात मजा नाही, स्वतःचा हक्काचं असावं.
भलं ते छप्पर असावं, नसल छप्पर आपलं पत्र्याचं करा, नसल पत्र्याचं करता आलं सिमेंट पत्रा करा, स्लॅब करा, पण आपल्या हक्काचं करा माऊली. जसं करता येईल तसं करा, पण आपल्या हक्काचं करा. दोघं जरी राहिले त्याच्यात टिकूची टिकाई ठल रखमाई पुंडलिकाचा पात्या नाही तरी चालेल, पण आपल्या हक्काचं असावं. निवारा असावा. निवारा कशासाठी? 3 गोष्टीसाठी. सांगे वात वर्ष आतप धरे ऐशी अब्रच्छायाची जरी पुरे तरी त्रिमाळिके धवळारे का बांधावी का निर्मावी. माऊलीने 5व्या अध्यायामध्ये माऊलीच्या काळात 3 मजली घरं होती. त्रिमाळिके म्हणजे 3 मजली. 3 मजली घरं कशासाठी? वात म्हणजे वाऱ्यापासून संरक्षण करायचं असेल. अक्षय तृतीयाच्या दरम्यान खूप वारा होता यावर्षी महाराज, अफाट सुटले वारे. वात वर्ष म्हणजे पाऊस. आता तर वर्षभराचा पाऊस आता मे महिन्यातच पडून गेलाय महाराज. वर्ष आतप म्हणजे ऊन. यावर्षी उन्हाने किती चटका होता महाराज. या 3 गोष्टी जर निवारण करायची असती तर आपल्याला घर बांधा. नाही 3 मजली तर 2 मजली, नाही 2 मजली तर 1 मजली, नाही स्लॅबचं तर पत्रा, नाही पत्रा तर सिमेंट पत्रा, नाही सिमेंट पत्रा तर छप्पर बांधा, कौलाचं बांधा, पण हक्काचं असावं. वा. निवारा ही मानवी जीवनाची मूलभूत गरज. आणि म्हणून मग आमचे सगळी संत मंडळी सुद्धा घर बांधायला निघाली. आमच्या सगळ्या संतांनी घर बांधलंय. ज्ञानोबरायांनी घर बांधलं, नामदेव महाराजांनी घर बांधलं, नाथांनी घर बांधलं, तुकाराम महाराजांनी घर बांधलं. अशा सगळ्या संतांची घरं आलेली. पण यांची घरं वेगळी आणि आपली घरं वेगळी. माझ्या माऊलीचं घर ज्ञानदेवा घर चिदानंदी ज्ञानदेवा घर चिदानंदी ज्ञानदेवा घर चिदानंदी अनंत भक्त राशी अनंत भक्त राशी तरले देवानर ज्ञानदेवा घर चिदानंदी ज्ञानदेवा घर चिदानंदी अनंत भक्त राशी तरले वानर तरले ज्ञानदेवा घर चिदानंदी ज्ञानदेवा घर चिदानंदी. इथं जरी चिदानंदी शब्द असेल तर त्याच्या आधी सत शब्द टाकायचा. ज्ञानदेवा घर सच्चिदानंदी. एखादं पद जरी नसलं तरी ते तिथं घ्यायचं. पाणी आण या वाक्यात तांब्या शब्द जरी लिहिला नसेल तर पाणी तांब्यातच आणावं लागत आहे. तुम्ही ध्यानात धरायचं महाराज. तुम्ही तांब्याचा विषयच नाही काढा, तांब्यात डोक्यात घालीन. पाणी काय बिगर तांब्याचा आणता येतं का शहाण्या? जरी तिथं शब्द नसत तरी तो तिथं घ्यायचा. त्याला अध्याहार म्हणतात. कधी कधी पदाचा अध्याहार, कधी कधी अर्थाचा अध्याहार. हे तुमच्या डोक्यावर नाही मांडवाहून जाईल, नाही सांगितलंच बरं. ऐका, माझ्या माऊलीचं घर सच्चित आनंद स्वरूप जो परमात्मा आहे त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माऊलीने घर बांधलं. ज्ञानोबराने घर बांधलं. मग आता माऊलीने घर बांधलं, मग नामदेव महाराज मागं राहतील का? जोडीदाराने म्हणलं, जोडीदाराने मागं राहू नाही महाराज. वा. परे होने परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर परे ओणी परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर. 4 वाण्यात परा पश्यंती मध्यमा वैखरी. वैखरी पश्यंती, परा पश्यंती मध्यमा वैखरी, वैखरी मध्यमा पश्यंती परा असा क्रम येतो. पण ते म्हणताना आपण असं म्हणतो. चला इकडून जाऊ. त्यातली शेवटची वाणी परावाणी. परावाणीचाही लाग जिथं लागत नाही ते निर्गुण निर्विकार परब्रह्म, त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात मी घर बांधलं. म्हणजे ज्ञानोबराने जिथं बांधलं तिथंच नामदेव महाराजांनी बांधलं. वा. जसं तुम्ही नाही का एकाने आपल्या जोडीदाराने खंडाळ्यात फ्लॅट घेतला तर तुम्ही लोणावळ्यात घेता, असं बस तसंच. परे होणे परते घर तेथे राहू निरंतर. माऊलीने घर बांधलं, नामदेव महाराजाने घर बांधलं, नाथरायाने घर बांधलं. नाथ महाराज म्हणतात माझंही घर आहे. मला वाटलं ते आता तुम्ही प्रमाण
तुम्ही नाही दिलं तर माझं पाठच आहे. धन्य तो भाग्याचा तरला संसार, 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 धन्य तो भाग्याचा तरला संसार. परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचे घर नाममुखी, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार. परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचे घर नाममुखी, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार. नाथ महाराज म्हणतात नामस्मरण करणं हे घरच आहे, तो धन्य आहे, तो भाग्याचा आहे. संसार तरुण गेला की ज्याने असं घर बांधलं, कोणतं? धन्य तो भाग्याचा तरला संसार. कोण हो? परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचं मुख्य घर भगवंताचं मुखाला नाम येणं. माझ्या माऊलीने घर बांधलं, नामदेव महाराजांनी बांधलं, नाथ महाराजांनी बांधलं. तुकाराम महाराज म्हणले मी तर पाटील गडी, हा मी मा घर आणणार का, मी सुद्धा घर बांधणार. आणि मग तुकाराम महाराजांनी घर बांधलं ते अभंगाच्या पहिल्या चरणात. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर. निराकार निरंगुण राहिलो से, निराकार निरंगुण राहिलो से, निराभास पूर्ण झालो समरस, निराभास पूर्ण झालो समरस. निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो. माझ्या माऊलीनी घर बांधलं, नामदेव महाराजांनी बांधलं, नाथाने बांधलं, म्हणून तुकाराम महाराज म्हणे हा मी का बांधणार, मी काय घरकुल योजना नाही घेणार, स्वतः बांधणार. मग तुकाराम महाराज स्वतः पुढे सरसावले, मी घर बांधणार. मग महाराजांनी घर बांधलं. मग कसं बांधलं? निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो. आजच्या अभंगात नि उपसर्ग लागलेले बरेच शब्द आलेत. नाही, आजचा अभंग जो 60-70% संस्कृत शब्दांनी युक्त आहे. आजच्या अभंगात 60-70% शब्द सगळे संस्कृत मधले आहेत महाराज. वा, त्यातला पहिला शब्द आहे मी घर बांधलं. कुठं? निरंजनी. अंजन शब्दाचा अर्थ होतो काळोख. काळोख म्हणजे अज्ञान. जिथं अज्ञानाचा लवलेश नाही तिथं घर बांधलं. माऊली घर बांधित असताना लय अंधारात बांधू नाही, असं पटांगणाला बांधित जावा महाराज. काही नाही, घर असे आडाम तडाम ठिकाणी बांधलेत ना महाराज. आम्हाला म्हणते तुम्ही या. अरे हो या, पण सापडलं पाहिजे रस्त्यावरून असं सरळ या. मग
एक लिंब लागन, त्या लिंबापासून उजव्या हाताला घ्या. बर पुढं तिथे आहे का? नाही नाही, तिथं पुढं गेल्यावर एक उकांडा लागन. हा बर, मग त्या उकांड्यावरून असं सरळ पुढं निघा आणि उकांड्यात फसलो मग आई सांगा. आई लोक मी काही लोकांनी लय अडचणीत घर बांधले, अंजन म्हणजे अंधारात बांधलेत. आपलं घर आहे ना असं उजाडात बांधा, उजाडात बांधावं म्हणजे लोकांच्या डोळ्या पुढे यावं, लोकांनी पाहा वा खरंच आहे राव. तुम्ही लय मोठा बंगला बांधला आणि शेतात बांधला, कोण पाहायला येणार आहे महाराज? फक्त दारातल्या कोंबड्या, कोणीच पाहणार नाही. मला शेळ्यान कोंबड्यान जर्सी गायन म्हशी वरडा द्या. मला असं उजाडात घर बांधलं पाहिजे, उजाड. तुकाराम महाराज मी घर बांधलं म्हणतात. कुठं? निरंजन. निरंजन म्हणजे अज्ञानरहित स्थिती. आता काय सांगावं, गाव लय अज्ञानी. शाळा भरली, गणिताचा तास सुरू झाला. मास्तर म्हणले स्वामी ओट, एका मुलाचं नाव स्वामी होतं, ओट. बरं मग तू बाजारात गेला. तो म्हणला ठीक आहे. येताना आंबे घेऊन आला. 200 रुपयाचे 10 आंबे आणले. पिशवीत 200 रुपयाचे 10 आंबे घेऊन आला. गणित असता सांग बरं एक आंबा कसा पडला? गुरुजीला वाटत होतं की हा 20 रुपयाला एक आंबा पडला असं म्हणन शिवनाथ भाऊ. स्वामी म्हणला मी 200 रुपयाचे जर 10 आंबे घेऊन येत होतो पिशवीत, एक आंबा कसा पडला? त्या अर्थी पिशवी फाटलेली असेल म्हणून पाळला. आता काय सांगायचं? गुरुजीला सांगायचं केवढ्याला पाळला? तो मुलगा काय म्हणतोय? पिशवी फाटलेली असेल. याला म्हणायचं अज्ञान. नंतर भूगोलचा त्रास सुरू झाला. भूगोलच्या तासातला एक मुलगा म्हणला गुरुजी आम्ही खूप मोठं संशोधन केलंय. गुरुजी म्हणले काय? ह्या शाळेच्या भिंतीच्या पलीकडं तुम्हाला दिसणार असं संशोधन केलंय. अरे गुरुजी म्हणले भूगोलात एवढा कोण मुलगा हुशार निघालाय? विज्ञानात एवढा मुलगा कोण हुशार, कोण पोर आहे तरी? तुम्ही आम्ही 4-5 जण. तुम्हाला भिंतीच्या पलीकडलं दिसणार. म्हणजे काय केलंय तुम्ही संशोधन? म्हणजे काय नाही, भिंतीला होल पाडलंय म्हणले आम्ही, तुम्हाला पलीकडलं. काय पावलाट म्हणायचे. एवढे जर ज्ञानी असतील तर आपला भारत पुढं कसा जायचा? विठ्ठल एक एसटीत बसलं, माझ्या शेजारीच होतं, तेव्हा मी एसटीने फिरायचो. आणि मग आपल्या सिन्नरवरून आम्ही निघालो दोघं पुण्याला. मी तिकीट काढलं म्हणजे 1 फुल पुणे. माझ्या शेजारी बसलो, त्याला 2 फुल पुणे. म्हणजे राम 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 राम. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही 2 तिकीट काढले त्या अर्थी तुमच्याबरोबर कोणीतरी आहे. त्याला इथं बसवा, मी त्याच्या जागेवर बसलो. तो म्हणला महाराज माझ्याबरोबर कोणीच नाही, कोणी नाही. आणि मग 2 तिकीट कशाला काढले? माझं काढलं म्हणतो मी तर तुमच्या आधी काढले. माझं तिकीट 2 तिकीट कशाला काढले? तो म्हणला महाराज लय अज्ञान, एखादा हरवल्यावर एखादा असावा म्हणून 2 काढले. अरे काय अज्ञान म्हणावं का काय? आणि मी म्हटलं समजा 2 हरवले, मग तसा महिन्याचा पास काढलेला आहे म्हणले महाराज. ती सुद्धा काय काळजी करायची नाही, पूर्व तयारी भक्कम आहे. म्हणलं वा, अशा माणसा शेजारी बसून आपल्या सुद्धा बुद्धीत किती वाढ होईल म्हणलं. म्हणलं मला इथंच उतरायचं आणि मी दोडीतच उतरलो. विठ्ठल अज्ञान. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही घर अशा ठिकाणी बांधलं की जिथं अज्ञानाचा लेश नाही. निरंजन निरंजनी आम्ही बांधलेले घर. ठीक आहे, घर कुठं बांधलं कळलं? त्यात तुम्ही कसे राहिले? निराकार निरंतर राहिलोसे. निरंतर राहिलो. काही माणसं घर बांधतात पण घरात राहत नाही. घर बांधले डोंगरी, विषय हिंडेदार होणार. वा, घर बांधलं का त्या घरात निरंतर राहिलं पाहिजे. का हो? तुम्ही आता कुठं दिसत नाहीत. आता नवीन घर बांधलंय, 2-4 वर्ष राहावं त्या घरात, परत रंगाला आल्यावर मग जाऊ दुसरं काही पाहू इकडं तिकडं. असं मला हेच सांगायचं की निरंतर राहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराने ज्या परब्रह्माच्या ठिकाणी घर बांधलंय, आता त्या घरातून पुन्हा माघ येता येत नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताचे पायी, राहिलो अनंताचे पायी. तुका म्हणे नाही आता, राहिलो अनंताची पायी, राहिलो अनंताची पायी. येणे न घडे रे जाणे न घडे रे,
रे जाणे न घडे रे येणे न घडे रे जाणे न घडे रे निज सुख कोंदले पाहता चहूकडे रे निज सुख कोंदले पाहता चहूकडे रे निज सुख कोंदले पाहता चहूकडे रे चहूकडे रे आम्ही कापडी 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 रे निरंतर मी परब्रह्माच्या ठिकाणी घर बांधलं तिथं राहायला गेलो आता निरंतर राहिलो म्हणजे पुन्हा जन्माला या पुन्हा मरा पुन्हा जन्माला या हे संपलं तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी येणे न घडे रे जाणे न घडे रे निज सुख कोंदले पाहता चौकडे रे आम्ही कापडे रे माऊली ज्ञानोबरायच्या सोहळ्यात चालले ना मग मात्र कावडी म्हणायला भेटत यात दुसऱ्या सोहळ्यात चाललं तर काय वाईट नाही पण कावडीचं भजन ऐकावं माऊलीच्या सोहळ्यात शिखर शिंगणापूरचा महादेव जवळ आला की बघ नातपुतं आलेला असते पुढून जे कावडी चाला त्यात महाराज काय सांगावं रथमाग आमची 12 नंबर दिंडी गंगा नव्हे जळ नाही सुरुवात ती नाही सुरुवात आहे पहिली प्रथम नमूतो विनायक पहिली कावडी तुम्ही म्हणता ही 5वी 3री 4थी 5वी असो खूप गोड 5 कावडी तुकाराम महाराजाच्या आमच्यात वैकुंठवासी परमेश्वर वयड शिखर होते ते 5 कावड्या आणि 2 गळत्या म्हणायचे गळत्या आता तुम्हालाच गळती लागली आणि तुम्हाला काय गळती कळायची गळती म्हणजे महादेवाच्या शिवलिंगावर जे पाणी ठेवण्याची घागर राहते तिला गळती म्हणतात तिच्यातून हळूहळू गळती गळे गळो लागली सकळे उच्चारिता कृष्ण नाम भेने पळी जे कळे काळे वा गळती आम्हाला गळती म्हणता येत नाही कारण तर मी म्हणन पण आमच्या भजनांनाच गळती लागलेली ते म्हणायला लय जड आहे महाराज ओ ती चरण ध्यानात शब्द तर ध्यानात राहिले पाहिजे हळूहळू गळते गळे गळो लागली सकळे मागच्याकडे मागच्याला ती शब्द तर ध्यानात राहिले पाहिजे ना वा एक माणूस पाहिला महाराज मी सोहळ्यात परमेश्वर वयड शिखर लय गळती खास म्हणायची विठ्ठल असो निरंतर राहील आणखीन निराकार होऊन राहील आपण ज्या घरात राहायला गेलो त्या घरात आकार आता ठेवायचा नाही असं साधना करायची असं ज्ञानेश्वरी पारायण करायचं असं गाथा पारायण करायचं देवा आता या आकाराला पुन्हा आणू नका कारण आकारवान पदार्थावर काळाची सत्ता आहे अवघाची आकार ग्रास्याला काळे आम्ही परब्रह्माच्या ठिकाणी घर बांधलं आता आकार संपला आकाराशी कैसा ठाव 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 देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव आकाराशी कैसा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला आकारासी ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव आकार राहिला नाही ओ तुकयाची वरी दिसत असे काया वरी दिसत असे काया परी ब्रह्मरूप तया म्हणावे एक दिवस चिंचवडची चिंतामणी देव यांनी तुकाराम महाराज कोण आहे म्हणून परीक्षा पाहण्यासाठी चिंचवडवरून निघाले देहूकडे निघाले तुकाराम महाराज म्हणले बामण आपल्या दारात येण्यापेक्षा आपण गेलेलं बरं देहूवरून तुकाराम महाराज निघाले चिंचवडवरून चिंतामणी देव निघाले दोघांची गाठ डांगे चौकात वाकड जवळ काळा खडक जे पुण्यात राहिले त्यांच्या लक्षात येईल त्या काळ्या खडकावर पडली
आणि मग चिंतामणी देवाने विचारलं, तुकोबा तुम्ही नेमके कोण आहे? तुकाराम महाराजांनी अशी मांडी धरली, मांडी फाडली, आत रक्त नाही, हाड नाही, मांस नाही, मज्जा नाही, तंतू नाही, काय नाही, पोकळ आकाश. लगेच चिंतामणी देवाने तुकाराम महाराजाचे पाय धरले. तुका आकाशा एवढा हे आज आम्हाला कळालं म्हणले महाराज. आजपासून चिंतामणी तुकाराम महाराजांचे भक्त झाले. चिंचवडचे चिंतामणी देव. आकार राहिला नाही. तुकयाची दिसेवरी काया अरे ब्रह्मरूपतया म्हणावे. याला म्हणायचं आकाराशी कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव, निराकार निरंतर राहिलोसे. बर आणखी काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात निराबाचा पूर्ण झालो समरता. निराबाचा पूर्ण झालो समरता. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरता. निराभासी पूर्ण झालो समरता. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐकास पावलो. अखंड ऐकास पावलो. ऐकास पावलो. अखंड ऐकास पावलो. निराभासा पूर्ण झालो समरता. निराभासी पूर्ण झालो समरता. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. झालो समरस. झालो समरता. दोन स्थिती आहे. एक आहे आभासिक स्थिती आणि एक आहे निराभासिक स्थिती. आभासिक स्थिती म्हणजे दोरीवर भासलेला साप, याला आभासिक साप म्हणतात. दोरी सर्प आहे हे ज्ञान आभासिक ज्ञान आहे आणि दोरी दोरीच आहे हे निराभासिक ज्ञान आहे. हे लय वेदांताचा अभंग आहे. मी लय कडाकडाने सांगू राहिलोय महाराज. नाही तर तुम्ही म्हणताना आता एक धरा, पंक्तीच धरा. आता हे लय जड सांगू राहिलाय. पंक्ती धरायला अजून 2 मिनिटं टाईम आहे. निराभासी. वा. आता निराभासी म्हणजे सत्य परिस्थिती. आभासिक नाही, सत्य. सत्यामा म्हणी नहो गाबाळाचे धनी. वा. खऱ्याला किंमत. तुका म्हणे येते खऱ्याचा विकारा, न सरती येरा खोट्या परी. खरं ते खरं, खोट ते खोट. वा. खऱ्याला किंमत. संपला माझा विषय. निराभासी. पूर्ण झालो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण झालो. समरस झालो. माणसाला समरस होता येत नाही महाराज. लोक कार्यक्रमात येतात पण हातचा ठेवून येतात. ओ आम्ही 7 सप्ते केलेत. ओ 7ही सप्त्यात बरेच बुवा यायचे. हा आहेत आहेत आम्ही आहेत. पण बुवा आतल्या गाठीचे होते हे नंतर लक्षात आलं महाराज. बुवांना वाटायचं तर हे आमच्या भागात आले, आता सगळा समाज त्यांच्या मागं जाईल, आम्हाला फक्त कावळे हुसकायलाच ठेवतेत का काय. 10व्यावरच आम्ही राहू. लय आहो ज्याचं जळतं त्यालाच कळतं. कोण्या बुवाचं काय दुखणं असं सांगता येत नाही. समरस वा माऊली समरस. तुम्ही समरस झाले ना तुम्हाला देव सगळं देतो बा. 2 शेजारणी होत्या आणि दोघीचाही धंदा टेलरिंगचा होता. एक शेजारी दुसऱ्या शेजारीला भेटायला आली. बसा बसा वहिनी बसा, मी पाणी घेऊन येते. ती भेटायला आली ती म्हणजे तिचा दोरा संपला होता.
टेलरिंग काम करायचे, दोरा संपला होता, ती गेली पाणी आता आलं का तिने काय केलं, तिच्या दोऱ्याची गुंडीच घेतली आणि बागलात घातली महाराज. आता ती आली पाणी घेऊन, आली का तिने पहिलं इथे गुंडी दिसत नाही. बायांची नजर, घरातला कोणती वाटी कुडेन, कोणता तांब्यान, मालकाने कधी पडद्याला हात पुसलाय, किती बायको शांत स्वभावाची असू द्या, तुम्ही फक्त खिडकीच्या दाराच्या पडद्याला हात पुसा, मग कळल बायको किती गरम आहे महाराज. हा ते कोण धुईन पडदा, सारखा हात पुशीत, टाळला का नाही पुशीत, असं अवघड आहे. वर बघा जरा, वर बघा, खाली काय पाहताय, अजून अवघड आहे सगळं. बाई जरा, बाईची नजर लय बारीक राहते महाराज. बाईला लगेच लक्षात आलं याने आपली गुंडी उचलली, ह्या बाईने आपली गुंडी उचलली. आता मागाव कशी, तिला लाज वाटल. मग बाई म्हणली, बाईने कडी लावून घेतली बाई म्हणली, वैस तुम्ही आल्या मला लईच आनंद झालाय, मग आपण दोघी नाचू, पण मी जशी नाचन तसं तुम्ही नाचायचं. तिला अगं नाही आता कुठं नाचायचे, नाही ते काही बोलायचं नाही, नाचायचं म्हणजे. लागल्या दोघी नाचायला. ती म्हणजे मी जशी नाचन तशी तुम्ही नाचा. मग हिने उजवा हात करून नाचायला लागली, ती बी उजवा हात वर करून नाचायला लागली. मग हिने डावा हात वर करून नाचायला लागली, तर ती डावावरच करीना, कारण का बगलात गुंडी होती ना. मग ती उजवाच हात करू, तिने वैस डावावर करा ना हात, तिने कसा वर करू, त्यात गुंडी ठेवलेली आहे म्हणले मी. म्हणजे समरस होता येत नाही मला. समरस व्हायचा असेल तर मनातला पहिला किंतु काढा, किंतु. पूर्वग्रह दूषित आहेत काही लोकांचे महाराज. एखाद्या व्यक्तीविषयी जर माणसाचा पहिलाच बेकार गैरसमज झाला असेल ना, तो मनुष्य तिथं समरस होऊ शकत नाही. अखेर शेवट असल्या सगळ्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. समरस व्हा माऊली, समरस, तर आनंद आहे. जीवन हे थोडं आहे, आनंद घ्यायचा असेल तर समरस झाल्याशिवाय तिथं गेलं का. तिथलं तर वैकुंठवासी शत्रुघ्न महाराज गतीर नावाचे कीर्तनकार होते इगतपुरीमध्ये, मुंडेगाव. फार समरस असलेला माणूस. एखाद्या सप्त्याला जर 7 दिवस राहिले तर कीर्तन जर 7 ते 9 असेल तर 5:30ला यायचा, हरिपाठ घ्यायचा, 6:30ला पखवाजाला वड काढायची, पखवाज लावून ठेवणार, कणिक मळून आणणार, पावडर आणून ठेवणार, विणा लावणार, सतरंजी टाकून ठेवणार. याला म्हणायचं समरस होणं. त्या कार्यक्रमाशी समरस. आम्ही गावोगावी कीर्तनाला गेलो तर पखवाज लागलेलाच नसतो का, कारण आम्ही म्हणलं मग गट्टे लावा. ते महाराज गट्टे लावायला वाद ही मोकळीच नाही, सगळ्या वादीला गट्टे का, वडच काढली नाही, कारण याला परमार्थाची वडच नसती, याला फक्त घरी जायची वड असती महाराज. कधी घरी जाईन डोळे भरून या पाहिनं तुझे रूप. असं मी राजूचं नाही सांगत, दुसऱ्याचं सांगतो. राजूचं काय आता झालं गेलं, घोडं गंगेत नालंय असो. आता राजू पोराचा बाप असं होतं सांगायचं असं आहे. म्हणून समरस्वा अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड परब्रह्माशी ऐक्याला पावलो तो का म्हणे आता नाही अहंकार. आणि आमच्या जीवनातला अहंकार सुद्धा संपला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, माऊलीने विचारलं कोणी लिहिली, किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी केले. याला माझ्या निरहंकार होत गाथा ज्ञानेश्वरी स्वतः लिहिली, पण म्हणतात माझ्या निवृत्तीनाथांनी लिहिली. आम्ही 7 उत्सव केले, पण आम्ही म्हणतो देहू संस्थांनी केले, आम्ही म्हणतो भंडारा डोंगराने केले. त्याच्यात निरहंकार तत्वाची उपासना ठरते. मान अनहंकार वृत्तीची उपासना करायला शिका. आपण करा पण दुसऱ्याला श्रेय द्या. आपल्याकडं असं रस्ता दुसराच पुढारी करतो, नारळ तिसराच फोडून जातो, पेपरला 4थ्याचाच फोटो येतो महाराज. वा सगळ्यांना आता आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. असो तो का म्हणे आता नाही अहंकार, अनहंकार वृत्तीची उपासना ठेवा जीवनात. किती आनंद येतो मग पहा महाराज, खूप आनंद येतो. फक्त आपल्याकडं अनहंकार वृत्ती घ्यायची, आपण केलं असं म्हणायचंच नाही. तो का म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार, आता तत्स्वरूप झालो, नित्यशुद्ध झालो, निराभासी पूर्ण झालो, सबरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आपल्या निकम वस्तीवरील आदर्श परिवार ज्यांनी भरवस फाट्याच्या सप्ताहात खूप मदत केली आपल्याला, मधुकर महाराज खूप मदत केली. असा हा निकम परिवार. आमचे एकनाथ दादा, अनिल शेठ या दोघांनी या गावाचं सगळं नियोजन करून गेल्या वर्षी जो महाराज महाराष्ट्रात तुकाराम महाराजाचा उत्सव गाजला, पण त्याचा पाया आपल्या निफाड तालुक्याने घातला आहे, विसरू नका महाराज. नाशिक जिल्ह्याने घातला भरवस फाट्यावर. खूप महामहोत्सव सुंदर झाला. त्यात या परिवाराचं मोठं योगदान आदरणीय भाऊसाहेब दत्तू पाटील निकम आणि त्यांचे दोन्ही मुलं धोंडीराम भाऊ आणि माधव भाऊ
त्याने खूप सुंदर वास्तू निर्माण केली. कधीही कोणी वारकरी आला मुक्कामाला राहील, त्याच्या मुक्कामाची सोय, त्याच्या अन्नप्रसादाची सोय. या वास्तुदेवतेला विनंती, हे वास्तुदेवते आजपासून जे तुझ्यात मुक्कामाला येतील त्यांना आरोग्य, वैभव, ज्ञान, भक्ती, वैराग्य प्राप्त हो आणि पंढरीरायाचे चरण प्राप्त हो, अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, 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 जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, 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 तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय चला जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोली ले पुरे वे देवा कोडी भोतरे क्षमा अपराध महाराज तुम्हें सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या आपुला क्षमा अपराध महाराज का म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पेगे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम